आमचं रक्त नाही पडलं तर चालेल, तर आम्ही तुम्हाला जमीन देणार नाही, एवढं आमचं ठाम मत आहे. किंवा ह्यो रोडच करून असं देवाला या सांगितलेलं नाही की ज्योतिबा म्हणलेला नाही मला की शक्तीपीठ महामार्ग करा आणि माझ्याकडे या, किंवा बाळूमामा म्हणलेला नाही शक्तीपीठ महामार्ग करा आणि माझ्याकडे या, किंवा कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणलेला नाही मला की बाहेर शक्तीपीठ महामार्ग करा आणि तुम्ही मला भेटायला. आम्ही भोगावती नदीपासून जवळजवळ कुंभी कासारी कारखान्यापर्यंत पाईपलाईन गाठली 25 लाख रुपये खर्च करून. आणि ह्यावर आमचं सगळं पोट चालतंय, मुलाचं शिक्षण ह्यावर चालतंय. एवढं पाणी म्हणजे गावाकडे पाणी नसताना लोकांनी प्यायला पण नाही, पण आम्ही भाग केले त्यासाठी. जीवन कसं जगायचं हे जर शेती गेली पूर्ण आमचा परपंचाचा शेवट म्हणजे 100% होणार. त्यांची शक्ती वापरायची आणि शेतकऱ्याचं पीठ पाडायचं. आणि आमच्या जमीन आम्हाला पोटाला काय ते फायदा पाहिजे का नको. 6-7 लाख रुपये घालून हिर बांधली या, ती पण हिर जाते माझी. हे काय हिरला खर्च काय कष्ट खाले ते माझ्या जीवाला एकट्याला माहिती आहे. का आम्ही जाऊ कुठं, तुम्हाला आपलं कमिशन मिळते म्हणून. का आम्हाला ह्या रस्त्याची किंवा ह्या मार्गाची काही गरज नाही, कारण मार्ग आम्हाला भरपूर आहेत. आणि आमच्या जमीन आम्हाला पोटाला काय ते फायदा पाहिजे का नको. का आम्ही जाऊ कुठं. मापून गेल्यानंतर आम्ही सरळ आत्मदहन यामध्ये शेतामध्ये आम्ही सहकुटुंब सहपरिवार आम्ही आत्मदहन करणार म्हणजे करणार. जे रस्ता पहिला आहे ते महामार्ग अजून कच्चा आहे किंवा त्यांची नादुरुस्ती आहे, त्याला तिथं सोडून हा नवीनच कुठला तरी एखादा जादूगरासारखा एक महामार्ग तयार होणार आहे आणि त्याच्या पाठीमागे सरकार लागून त्याच्यावरचं कमिशन आणि शेतकऱ्यांचा बळी ठेवून आणि शक्तीपीठ महामार्ग ह्यो रद्द झालाच पाहिजे, रद्द झालाच पाहिजे आणि रद्द झालाच पाहिजे. सध्या मी शक्तीपीठ महामार्गावरती आहे. असं म्हणलं तर कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल, पण हा मी ज्या शेतीच्या बांधावरती आहे, कदाचित तो शेतीचा बांध उद्या राहील की नाही हे मला माहिती नाही, कारण हाच तो नवीन आराखडा ज्यामधून ही शेती जाते. तुम्ही ही शेती बघू शकता, अत्यंत सुंदर हिरवीगार अशी पूर्ण बागायत शेती आहे. नेमकी ही शेती जाते कुणाची आणि त्यांना खरंच मनापासून शक्तीपीठ महामार्गासाठी ही जमीन द्यायची आहे का. साधारण एका शेतकऱ्याची किती एकर जमीन जात असेल तर हा महामार्ग तयार होणार, हे सगळं जाणून घेणार आहोत केके न्यूजच्या विशेष व्हिडिओमध्ये. चला तर मग कोल्हापूर पट्ट्यातून जो शक्तीपीठ महामार्ग जातोय त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, ज्या शेतकऱ्यांचं स्वतःचं काय म्हणतात ते वैभव, ज्यांनी आयुष्यभर ते खचता खाऊन जपलं ते वैभव जाते, ते वैभव आपण कुणाकुणाचं आहे, किती किती एकर आहे, सगळं पाहूया आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर.